कवी तुम्ही आणि परत परत आला सवय नाही बरं झालं आला ते आणि ह्या कोण आहेत ओ कवी आम्ही तुमच्याशी बोलतोय बोला काहीतरी अहो काय विचारतोय मी कोण आहेत ह्या आणि ती रोग्या का असं पळत गेले भूत लागले होय हो अहो काय परिणाम झालाय काय तुमच्यावा बोला पण नंतर मी भेटतो तुला. आईला या कवीला काय झालं वय 4 दिवस बाहेर गेले काय संन्यास होऊन आलं काय आणि ही बाया कोण होती आणि ते म्हातारं पण असं पळत गेले ए अरे बोलशील का ए भिगरू अगं मी तुझ्यावर बोलतोय बोलू नंतर. चल तर चल सावत्या सावत्या तिकडं कुणीकडे तिकडं हाकल हाकल त्याला. तू आधी शांत हो मला नीट सांग तिकडं कुणीकडं आणि मी कुणाला हाकलू मला सांग. तू हाकल त्याला हाकल त्याला. अरे चंद्या ए चंद्या तू असं का वागायला लागलाय तू असं का वागायला लागलाय चंद्या तुझी 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 ही अवस्था मला बघवला बघ चंद्या अहो चंद्या ए चंद्रा मेला चंद्रा कधीच मेलाय तू पहिला हाकल त्याला हाकल त्याला हाकल त्याला हाकल हाकल त्याला. आमला चंद्या अरे ऐक की चंद्या ए चंद्या अरे तुला काय झालंय मला सांग ना अरे दोस्त तुझी मरेपर्यंत साथ नाही सोडणार मरेपर्यंत साथ नाही सोडणार. अरे आज सावत्यानं राजाच्या कापडात मिरवणारा चंद्रप्रकाश बघितलाय आणि त्याला या डोळ्यानं तुझी अवस्था भगवाना झाल्या रे चंद्या भगवाना झाल्या. चंद्या अरे असं या नरकी मोगण्यापर्यंत एकदा जेवू दे म्हणजे कायमचा रिकामा होशील कायमचा रिकामा होशील. वस्तात अहो एवढं गाणं कहून काय झालं या देवा तू 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 इथं होय होय मीच तिकडं तिकडं होय मला समज माहित आहे तिकडं कोण आहे ती मग हाकला हाकला तिला. का आता हाकला अहो सोन्यावानी वेळ होती तेव्हा अंधारानं जगला असता ना मग आता ही पण वेळ अंधारानं जगून बघा की कसं वाटतंय ती आता पळून चाललाय सवय
अहो नाटकाचा प्रयोग रंगवत होतासा ना, मग आता ह्यो पण प्रयोग रंगवून बघा की. आणि तसं बी रामराजानं राजाचं आयुष्य जगून फक्त 14 वर्षाचा वनवास भोगला की हो. आणि तुमचा तर चांगला 20 वर्षाचा वनवास झाला की. आणि आता कुठं सीतामाय तुम्हाला भेटाय आल्या तर तुम्ही लांब पळून चाललाय सवय. अव जिच्यासाठी आयुष्यभर ती तुटला सा, पळ पळ पळला सा, आणि आता ती समोर येऊन उभी राहिली आणि तुम्ही दूर निघून चाललाय सवय. असं चालायचं नाही वाचतात. अहो तुम्हाला परिस्थितीला सामोरं जावं लागेल, उठून उभं राहावं लागेल. आणि पुण्यांदा सीतामाईला अशी एकटी वनात सोडून अयोध्येला पोरकी करू नका सा. अहो त्या राजाने चुकी केली, तुम्ही ती करू नका. अहो तुम्ही पण रंगमंचावरचा राजा आहे सर, राजा, आणि असं भ्याडागत पळून चाललाय सवय. असं चालायचं नाही. असं पळून जाऊ नका वाचतात, असं पळून जाऊ नका. भिवा भिवा काय झालं एवढं शांत? काय आल्यापासून नीट बोलला पण नाही, पोटभर जेवण पण केलं नाही. असं करून कसं चालेल ना? आयुष्यात इथून पुढं काहीतरी चांगलं होईल या आशेवर आता पाऊल उचललंयच ना, मग असं हताश होऊन कसं काय? असं म्हणतात की बोलून मन मोकळं केलं तर प्रश्न सुटतात, नव्या वाटा दिसतात, मार्ग सापडतो. पण आबोला धरून गोष्टी मनातच साठवून ठेवल्या तर गुंता वाढतो, चोहीकडे अंधार पसरतो आणि स्वतःला त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळे बोलून मन मोकळं केलेलंच बरं. ही आग दिसते देवा तुला? असं म्हणतात की आगीचा चटका वेदना देतो, पण जखम कधी ना कधी बरी होतेच ना. पण मनाला बसलेल्या चटक्याचं काय? मनाला बसलेल्या झळीचं काय? तिथं बसलेल्या चटक्याच्या वेदना या आगीच्या चटक्यापेक्षा कितीतरी त्रासदायक असतात. या वेदना कधी कमी होतील का? नाही ना. आगीत भाजलेली वीट पण घराला मायेचा ओलावा आणि प्रेमाचा गारवा देतेच ना. पण वीट आपल्याला चटकाच देईल हा विचार करत बसलो तर घर कधी उभंच राहणार नाही, हो ना? उद्ध्वस्त झालेलं घर उघड्या डोळ्यांनी बघितलंय मी, म्हणून तर पुन्हा जोडायची हिंमत करून इथवर आली आहे ना. पण त्यांची ती अवस्था, त्यांचं ते वागणं, आणि मला बघितल्यावर त्यांच्या डोळ्यातली ती आग, ती आगच अजून मला त्रास देते. आता मनात आठवणींच्या जोडीला फक्त आणि फक्त प्रश्न उभे आहेत. प्रश्न तर सगळ्यांच्याच आयुष्यात उभे राहतात, पण आपण त्याला सामोरं कसं जातोय हे महत्वाचं. आणि कधी ना कधीतरी ते सुटतातच. आणि श्रीकृष्णांनी म्हणून ठेवले, ही वेळ सुद्धा निघून जाते, ही वेळ सुद्धा जाते. नका काळजी करू, सगळं ठीकच. चला आराम कर. चल, मी आले.
ए भिंगरू तो ते तिकडे झोपले चल ए उठ उठ ए यार काय झालं अरे एवढा का चावतीस बस की इथं ए अरे एवढं तुझ्यासाठी का सकाळ सकाळ उठून आलो आणि तू पळून जावं झालं बस इथं अरे बाबा बस की इथंच अंगात जीव तर आहे का उगाच कशाला धडपडतोयस बस इथं सर माग आणि ते नव तुला काल काय झालेलं होय रे पागल्या का गावातनं पळ सुटलायस आले का तुझ्यासाठी का मागण्या का मी बिना कपड्याचा आलो माहितीये का तुला तर काय मला तर वाटलं ह्यानं वाघ बीग बघितला का काय पण तिथे जाऊन बघत्या तर माझा कवी होता हा तुझा कवी आणि तुझ्या अंगातली खास काय अजून केली नाही व्या अरे माझा म्हणजे त्या मामींचा मग आम्हीच साहित्य पप्प्या मी काय म्हणत्या यो कवीला बघून का चौताळला असेल नाही ते कवी तसं दिसतोच बी नाही जो का आणि तू तरी काय कमी आहेस वय आणि उलट तुलाच बघून तिने भेटलं पाहिजे नाही पप्प्या यो कवीला बघून पळाला नाही विषय काहीतरी वेगळा दिसतोय प्रकरण काहीतरी वेगळंच आहे कवीला नाही तर मग त्या बायला बघून चावतालास का काय रे आणि बाय बघून चावतायचं वय आहे का तुझं होय रे काय रे? हा म्हणजे नक्कीच त्या बायला बघून चावताळलाय हो ना कोण आहे रे ती तू ओळखतोस तिला अरे सांग की कोण आहे ती अरे सांग की कोण आहे ए अरे असा का करायला लागलास ए भिंगरू अरे हे बघ अरे राहू दे नसलं सांगायचं तर राहू दे पण असं हा हो करू नकोस राहू दे नको सांगूस शांतू बाबा शांतू राहू दे पप्प्या मी काय म्हणत्या ते हे न बसवलेलं ते नाटक आहे की नाही हा त्याचं काय अरे ते बघायला हे कुठं होता हा बर मग ते त्याला करून दाखव की इथं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल हा हे बेस केलंस ए बघ बाबा करतो नाटक आम्ही आणि एक काम कर थांब जरा तू तिथं बस इथं बसू नको थांब हे किती हा बस इथं बस आणि पळून बिळून जाशील बाबा इथं बस बस आईला आता मी थांब मला सिंहासन बघितलं पाहिजे हा गावले ए अरे असं का उभं राहिलेस अरे बांधून ठेवले तुला तिथं काही तर काय गार्डन मध्ये फिरायलेस होय का करू का हा चालेल बघ रे ए नादीला पेडकानं कधी बैल व्हायचं स्वप्न बघायचं नसतं नाहीतर फुगायच्या पायात स्वतःलाच फोडून घ्यावं लागतं आणि तू एक नाचणारणी आहेस आणि अकबराच्या दरबारातली नृत्यांगण आहेस आणि हेच तुझं आयुष्य होत पण तू आमच्या शेजाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस आणि आमच्या सलीमला आमच्यापासून दूर करून गादीवर बसायचं स्वप्न बघितलीस हीच सगळ्यात मोठी चूक केलीस आणि या चुकीची शिक्षा तुला मिळणार आणि याची शिक्षा एकच देहदंड उद्या तुला जिवंत भिंतीत गाडलं जाईल ना तेव्हा तुला कळेल तुझ्या प्रेमाची ताकद किती ठिसूळ होती ती गाडा मला जिवंत भिंतीत गाडा मला माझं मरण केव्हाच दिसलेलं पण मरायच्या आधी माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा मग खुशाल मला भिंतीत गाडा असंही तू उद्या मरणारच आहेस आणि मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करणं म्हणजे पुण्याचं काम आहे असं म्हणतात ठीक आहे बोल काय तुझी शेवटची इच्छा मला एका दिवसासाठी फक्त एका दिवसासाठी मलिका हिंदुस्तान बनायचंय माझा अख्खा दिवस आणि माझी अख्खी रात्र मला सलीम सोबत जगायचंय ते शक्य नाही नादिरा नादिरा नाही शहापणा अनारकली म्हणा हो कवी हे आपलं ते शेजादे तुम्ही मध्ये बोलू नका का मी मध्ये बोलू नका सांगा ना का जर गुन्हा नसताना या दरबारामध्ये अनारकलीला देहदंडाची शिक्षा होत असेल एका निस्वार्थ प्रेमाच्या बदल्यात तिला जिवंत भिंतीत गाडलं जाणार असेल तर आम्ही का मध्ये बोलायचं नाही सांगा ना का एका नृत्यांगनेला एका शेहजाद्यावरती आणि एका शेहजाद्याला एका नृत्यांगनेवरती प्रेम करायचा अधिकार नाही का मग माणसानं नेमकं प्रेम करायचं तरी कसं पैसा मान प्रतिष्ठा बघून पैशानं तुमचं साम्राज्य विकत घेता येईल जहापणा पण माझा आणि अनारकलीचं प्रेम नाही शेजादे गुस्ताकी माप असावी जहापणा पण प्रेम हे कधी सांगून होत नाही
प्रेम कधी दाखवण्यासाठी होत नाही, ते नकळत होतं आणि आपलं सगळं आयुष्य बदलून टाकतं. आणि मग या प्रेमाच्या वाटेवर चालत असताना कितीतरी काटे आडवे येतात, कितीतरी चांगले वाईट अनुभव येतात. पण यामुळं आपण प्रेम करायचं सोडून द्यायचं नसतं. चूक कोणाची पण असो, समोरच्याला मोठ्या मनानं माफ करणं म्हणजे प्रेम असतं. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी एकमेकांसोबत उभं राहणं म्हणजे प्रेम असतं. आणि घडून गेलेल्या गोष्टी पोटात घालून आयुष्याचा आनंद घेत राहणं म्हणजे प्रेम असतं. आयुष्याचा आनंद घेत राहणं म्हणजे प्रेम असतं जहापना. नाही नाही, खोट आहे, खोट आहे. नाही 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 नाही. हो कवी, अव गेलं किती काय झालं याला? होय हो. ते नाव कवी, काय झालं याला? आणि काय असं करते या? आणि ती कालची बाय कोण होती? होय हो. हो आप कवी बोला की. जिच्यामुळे चंदन प्रकाशचा रोग्या झाला आणि याची अवस्था झाली, तीच ती निलांबरी. ही आहे वे ती निलंबरी, तिच्या पायात उभा असं झालंय वे. माणसाचं आयुष्य बरबाद करायला एकटं प्रेम पुरेसं असतं, पण या रोग्याकडे तर प्रेमाबरोबर कला पण आहे. ना त्याला प्रेम भेटलं ना त्याच्या कलेला ओळख. तो जागला हेच खूप आहे. म्हणजे कलाकारांना प्रेम करायचंच नाही का? आयुष्याचा रोग्या होण्यापेक्षा न केलेलंच बरं. पण ही जाणीव व्हायच्या आधीच प्रेम झालं तर विसरायचं त्या प्रेमाला. ते शक्य नाही. आणि हो, काय तुझ्या आईचा घो. चल रे पप्प्या. चल बाळा, तुमचं काही कधी सुटायचं नाहीये, राहू दे. चल. ए कव्या, आई घाल्या, लय मस्ती आल्या का रे तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं बाहेर जाऊन तुम्ही गुलछरे उडवाल आणि धनाजीरावला कळणार नाही? तुझी तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या कलीबर बोलायची? तुला अर्धमेला करणारच आहे रे, पण तो डान्स मास्तर त्याची तिरडी कशी बांधतो ते तू बघच. अरे कली फक्त माझी आहे, माझी. तिच्यासाठी मी जीव देऊ बी शकतो आणि जीव घेऊ बी शकतो, कळलं का? धनाजीराव, कला कधी तुझी नव्हतीच. मुळात ती तुझ्यासाठी बनलीच नव्हती. कला ही फक्त कलाकाराची असते. आणि ही कला जिला तू तुझी म्हणतोयस ना, ती ज्या कलाकारापाशी असायला पाहिजे होती त्याच्यापाशीच आहे. आणि एका कलाकारापासून त्याची कला कोणच वेगळे करू शकत नाही. देव करू शकत नाही तर तू काय करणार? तुझ्या आईला तुझा हित जीव घेतला असता रे, पण नाही. तुझा जीव घेतला तर तो डान्स मास्टर माझ्या हाताला लागायचा नाही. एकदा, फक्त एकदा तो डान्स मास्टर माझ्या हाताला लागू दे रे. तुमच्या सगळ्या कलाकारांची एक सात तिरडी बांधतो का नाही बघ. दादा नमस्कार. हा मी सदानंद लेले. बर, मग मला एक पत्ता विचारत होता. ते होय, ते काय आपल्याला माहित नाही आणि आपण काय त्याला ओळखत नाही. अहो पण मला आधी विचारत होता तरी. बरं विचार. ते होय, तू एक काम कर, असा सरळ गावात जा आणि तिथं कोणतरी तुला भेटेल आणि त्यांना जाऊन विचार. अहो पण आम्ही काय पत्ता सांगाय बसली होय तर? एवढंच काम आहे होय आम्हाला? काय विचित्र माणूस आहे.
गावात आलेला कसा विचित्र माणूस भेटला. जे ठरवलं ते होईल ना.